धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 नमस्कार. आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा चर्चेचा विषय आहे खरीप कांदा उत्पादन तंत्रज्ञान. आणि या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं कार्यरत असलेले डॉक्टर मधुकर भालेकर. सर, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. नमस्कार. या विषयावर आम्हाला जास्तीत जास्त माहिती आपल्याकडून हवी आहे. चर्चेला आपण सुरुवात करूया. सर, मला सांगा, महाराष्ट्रातील खरीप कांदा उत्पादन आणि त्याची उत्पादकता याविषयी नेमकं काय सांगता येईल? कांदा हे पीक भाजीपाल्यातील एक महत्त्वाचं पीक आहे. नक्कीच. आणि घरोघरी कांद्याचा वापर सर्रास केला जातो. हो. आणि दिवसेंदिवस याच्याखालील ते क्षेत्र आहे. गेल्या 3 वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 4.5 लाख हेक्टरच्या वर क्षेत्र गेलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध बघायला गेलं त्याची उत्पादकता आहे ती कमी होत गेलेली आहे. आता गेल्या 3 वर्षाचा आधीचा विचार केला तर आपल्याला एक 17 टन प्रति हेक्टर ही कांद्याची उत्पादकता होती. पण सध्याचा विचार केला तर आपल्याला 12 टनापर्यंत आपण आलेलो आहे. म्हणजे उत्पादकता घटली आहे. जरी क्षेत्र जरी वाढलं असलं तरी उत्पादकता ही घटली आहे आपली. त्यामुळे आपल्याला हे उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. आता कांद्याच्या आणि भारताचा विचार केला तर भारताची सुद्धा उत्पादकता आपली 16 टनापर्यंत आहे. 16 टन प्रति हेक्टर पर्यंत आहे. आता महाराष्ट्राची उत्पादकता का कमी झाली याचं एक कारण म्हणजे बाकी इतर राज्यामध्ये कांदा पीक हे फक्त रब्बी हंगामात घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड 3 हंगामात केली जाते. खरीप, रांगडा म्हणजे त्याला आपण लेट खरीप म्हणतो, आणि एक रबी. तर खरीप हंगामामध्ये काय होते की 15 ते 20% क्षेत्र हे खरीप कांद्याखालील क्षेत्र खरीप हंगामात होते. आणि खरीप हंगामामध्ये जास्ती पाऊस, नंतर ह्युमिडिटी, आर्द्रता आपली याची, त्याच्यामुळे त्याच्यावर येणारे रोग याचं नियंत्रण वेळेवर होत नाही खरीप हंगामामध्ये पावसामुळे. त्यामुळे उत्पादकता आपली घटते आणि ते आपल्याला ते आकडेवारी आपल्याला कमी दिसते. मला सांगा की खरीप कांद्यासाठी हवामान नेमकं कसं असावं? आता हवामानाचा विचार करता खरीप कांद्याला बियांची सागवण चांगली उगवण होण्याकरता आपल्याला एक 10 ते 35 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापमान लागते. आणि ढगाळ वातावरण नको आहे. ढगाळ वातावरणामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो. आणि वातावरण स्वच्छ पाहिजे तर आपल्याला कांद्याचं उत्पादन चांगले मिळू शकते. मग असंच हाच नियम आपल्या जमिनीसाठी पण लागू पडतो का? हाच नियम आपल्याला जमिनीसाठी पण लागू पडतो. कांद्याकरता जमीन निवडताना निचरा होणारी, पाणी साचून नको राहायला, पाण्याचा एकदम निचरा व्हायला पाहिजे. पाणी सोडून द्यायला पाहिजे जमिनीने. आणि भुसभुशीत पाहिजे, कारण की कांदा हा जमिनीत पोसत असतो. जास्ती काळवट जमीन घेतली आपण तर कांदा बरोबर पोसत नाही. कारण की एखादी पाण्याची पाळी कमी जास्त झाली तर कॉम्पॅक्टनेस होऊन जातो जमिनीला, टणक होऊन जाते जमीन आणि मग कांदा पोसत नाही बरोबर. त्याच्याकरता मध्यम ते हलकी जमीन आणि निचरा होणारी. आणि जमिनीचा समूहचा विचार केला आपण तर एक 7 ते 7.5 पर्यंत जर समूह असला तर ते आपल्याला योग्य जमीन म्हणून आपण त्याला हे करतो. सर, मला सांगा कोणकोणत्या हंगामात आपण कांद्याची लागवड नेमकी करू शकतो? एक खरीप हंगामामध्ये एक 15 ते 20% लागवड असते. नंतर रब्बी हंगाम त्याची एक 60% पर्यंत लागवड असते. आणि दोघांच्या मधला एक असतो रांगडा हंगाम म्हणून, तो फक्त महाराष्ट्रातच घेतला जातो. आणि त्याची एक लागवड 15 ते 20% असते. असे 100% लागवड असते. आता याच्या जरी सांगायचं झाल्यास खरीप हंगामाची लागवड करताना आपण जून जुलैमध्ये बी पेरतो आणि ऑगस्टमध्ये लागवड करतो त्याची बियांची. आणि रांगड्याचं म्हणायला गेलं तर जुलैच्या एंडला आपण बी पेरतो आणि सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्याचे आपण पुनर्लागण करतो. आणि रबीचं म्हणायला गेलं की ऑक्टोबर नोव्हेंबरला आपण त्याचं बी पेरतो आणि डिसेंबर एंड किंवा डिसेंबरचा शेवट किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते आपण पुनर्लागण करतो. सर, आपल्या विद्यापीठामध्ये कांद्याच्या काही सुधारित जातींची म्हणजे जाती विकसित झालेल्या आहेत असं आम्ही ऐकलंय, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. कांद्याच्या जातीबाबतीत सांगायचं झाल्यास 1960 पासून आपण कांद्यावर संशोधन करतोय. त्यावेळी विद्यापीठाची स्थापना व्हायची होती. त्यावेळेपासून राज्य सरकारचे जे कृषी खातं होतं ते संशोधन करत आहे. त्यावेळी आपण खरीप हंगामासाठी उपयुक्त अशा N53 नावाची जात काढली होती.
आता N53 जाती ही गर्द लाल रंगाची जात होती. थोडा कांदा चपटा होता त्याचा आणि खालची जी मुळाची भाग असते ती थोडा आतमध्ये गेलेला असला. पण त्याला उत्तर भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मागणी होती. सरासरी वजन होतं त्याचं 70 ते 80 ग्रॅम वजनाचं. नंतर त्याच्या पलीकडे आपण त्याच्यावर काही सुधारणा करावी म्हणून आपण बसवंत 780 नावाची एक जात शोधून काढली. ती 1986 साली काढली शोधून. आता त्याचे कांदे गोलाकार होते. त्याचा रंग थोडासा क्रिम्सन रेड म्हणतो आपण, म्हणजे एकदम लाल नाही आणि एकदम फिकट नाही असा. तर नंतर त्याचं सुद्धा वजन एक 60 ते 70 ग्रॅम वजनाचा कांदा होता आणि त्याचा कालावधी आहे हा 100 ते 110 होता. त्याच्यानंतर आपण अजून त्याच्यावर सुधारणा म्हणून एक फुले समर्थ नावाची जात शोधून काढली. आता ही जात आपण 2004 साली शोधून काढली. या जातीचे कांदे एकदम गर्द लाल रंगाचे, गोलाकार रंगाचे आणि उत्पादकता बघितली याची तर 25 ते 28 टनापर्यंत प्रति हेक्टरी अशी उत्पादकता होती. आणि साठवणीसुद्धा त्याची एक 45 ते 60 दिवसपर्यंत साठवणुकीमध्ये चांगला टिकणारा कांदा होता. आणि ही जात सध्या विचार केला सध्याच्या परिस्थितीचा तर एक 50 ते 60% क्षेत्रावर ही जात पसरली आहे महाराष्ट्रामध्ये खरीप कांदा लागवडीसाठी. आणि याच्यात अजून एक चांगला हे आहे त्याच्यामध्ये गुणधर्म आहे की ती लेट खरीप जो आपण रांगडा म्हणतो त्या हंगामात सुद्धा ही चांगली आहे. कारण की याची ज्या जातीचं जे वैशिष्ट्य आहे की मर्यादित वाढ आहे त्याची. म्हणजे वाढ काही खूप होत नाही. वाढ खूप झाली तर मग कांदा पोसत नाही. त्यामुळे मर्यादित वाढ आहे त्याची. त्यामुळे आपल्याला जात एकदम चांगली. आणि जे महत्त्वाचं पाहिजे की मान असते कांद्याची मान, ती मान एकदम पातळ आहे. त्यामुळे हा कांदा साठवणूक सुद्धा चांगला टिकू शकतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही हंगामात चालू शकतो तो कांदा. आणखी तिसरी एक ही जात झाली. आणि तिसरी एक जात आम्ही पांढऱ्या रंगाची काढली आहे, फुले सफेद. आता ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जात वर्षभर लागवड करू शकतो आपण. खरीप, रांगडा आणि रब्बीमध्ये लागवड करू शकतो. याची सुद्धा उत्पादकता थोडी कमी आहे, 20 ते 25 टनापर्यंत आहे. आणि कांदासुद्धा गोलाकार आहे. आणि याचे महत्त्व म्हणजे प्रोसेसिंगसाठी चांगलं असते. याचा जे टोटल विद्राव्य घटक असते त्याच्यामधले त्याच्यावर ते प्रोसेसिंग आपलं ठरते, म्हणजे प्रक्रिया पदार्थ करणे आपल्याला ठरते. तर याचं एक 13 ते 14% याच्यामध्ये एकूण विद्राव्य घटक आहेत. आणि त्याच्यापासून आपण चिप्स तयार करू शकतो, फ्लेक्स म्हणतो त्याला आपण. नंतर पावडरसुद्धा तयार करू शकतो आणि त्याची एक्सपोर्टसुद्धा करू शकतो आपण ती. असं महाराष्ट्रामध्ये परत इतर काही संशोधन केंद्र आहेत. जसं नाशिकला एक NHRD म्हणून एक संशोधन केंद्र आहे. त्यांनी सुद्धा खरीपासाठी एक ॲग्रीफाऊंड डार्क रेड नावाची जात शोधून काढलेली आहे. नंतर आता एक राजगुरुनगरला आपलं एक ICRचं मोठं केंद्र स्थापन झालं आहे की डायरेक्टरेट ऑफ ओनियन अँड गार्लिक रिसर्च म्हणतो आपण, कांदा व लसूण संशोधन केंद्र. त्यांनी सुद्धा एक भीमा रेड आणि भीमा डार्क रेड, नंतर भीमा शुभ्रा, भीमा श्वेता या सुद्धा खरीप हंगामात उत्कृष्ट येणाऱ्या जाती शोधून काढल्या आहेत. साधारणपणे बियाणाची खरेदी कधी करायची? आता कोणताही पण कांदा राहो, कोणत्या हंगामातला कांदा राहो, तो खरीप राहो, रांगडा राहो किंवा रबी राहो, बियाण्याची खरेदी तुम्हाला मे मध्येच करायला पाहिजे. कारण मे नंतर बियाण्याची खरेदी संपून जाते. बियाणं ते मे मध्येच बियाणं खरेदी करून ठेवायचं आणि मग आपण ज्या हंगामात लावायचं आपल्याला त्याप्रमाणे आपण ते वापरू शकतो बियाणं. आणि बियाणं खरेदी करताना आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांनी नेमकी काळजी काय घ्यायला पाहिजे? बियाणं चांगल्या संस्थेकडून घ्यायचं. त्याची प्युरिटी म्हणजे शुद्धता त्याची चांगली पाहिजे. त्याची काही मानकं आहेत? त्याचे मानक आहे 70% कमीत कमी त्याची उगवण क्षमता पाहिजे. त्याची 70च्या खाली जायला नको उगवण क्षमता. आणि जर जुनं बी असले तर उगवण क्षमता कमी होते. त्यामुळे जे ताजं बियाणं आहे तेच खरेदी करावं. विद्यापीठामार्फत काही विशिष्ट योजना अशा आहेत का? बियाण्याचा पुरवठा करण्याकरता आपण विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात बियाण्याच्या उत्पादनाचा प्रोग्राम घेतो. आणि मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण विद्यापीठाच्या गेटवर मोठ्या प्रमाणात त्याची विक्री करतो. बियाणं घेण्याकरता लांबून लांबून शेतकरी येतात, लांगर लावतात लोक. कधी कधी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन सुद्धा घ्यावं लागतं विक्री करताना. असं आणि बियाण्याला विद्यापीठाचं बियाणं म्हणल्यावर त्याची शुद्धता आणि खात्रीलायक असते, त्यामुळे गर्दी फार होते आपल्याकडेच. सर मला सांगा की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बीज प्रक्रिया सुद्धा तितकीच महत्वाची. मग कांदा लागवडीसाठी नेमकी बीज प्रक्रिया कशी करायला हवी? बीज प्रक्रिया आपण सुरुवातीला बियाणं घेतलं. आपण बियाणं एका वाट्यामध्ये घमेल्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये कीटकनाशकाचे आपण किंवा कार्बन डेन्झिम नावाचं औषध आहे बुरशीनाशक, त्याचे आपण करतो. किंवा आता अलीकडे ट्रायकोडर्माचे सुद्धा लोक बियाणे ट्रीटमेंट करतात. नंतर किडी वगैरे कमी व्हावं म्हणून थोडं इमिडॅक्रोपिड नावाचं एक औषध आहे, त्याची सुद्धा ट्रीटमेंट करतात लोक. आणि ते केलेली योग्य राहते. ते इमिडॅक्रोपिडची ट्रीटमेंट केली तर आपण फुलकिडींचा प्रादुर्भाव थोडा कमी होतो आपल्याला. कार्बन डेन्झिमचे केले तर जो करपा रोग येतो कांद्यावर त्याचं प्रमाण कमी राहते. याच्याकरता आपण बीज प्रक्रिया केलेली योग्य असते. सर रोपवाटिकेमध्ये कांद्याची रोपं तयार करता येतात का?
रोपवाटिकेमध्ये कांद्याची रोपं तयार करणे म्हणजे एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. कारण की रोपवाटिका तुमची चांगली जमली तर त्याच्यापासून पुढचा आपल्याला त्रास आपला फार कमी होतो. तर याच्यामध्ये आपण रोपं तयार करायला गादी वाफ्याची निवड करतो. गादी वाफे तयार करून घेतो 3x1 आकाराचे आणि प्रत्येक आता चांगले खडे वगैरे काही मोकळं करून घेतो, माती सगळी भुसभुशीत करून घेतो. त्याच्यामध्ये एक घमेले शेणखत एका वाफ्याला आणि एक 50 ग्रॅम ब्लायटॉक्स नावाचं बुरशीनाशक असते आणि एक 100 ग्रॅम मिश्र खत असं मिसळून द्यायचं व्यवस्थित. आणि नंतर त्याला लाईन घ्यायच्या, ओळी पाडायच्या, एक 10 सेंटीमीटरवर एक ओळ याप्रमाणे ओळी पाडायच्या वाफ्याला. आणि मग त्याच्यामध्ये पातळ बी पेरायचं. जास्त बी दाट पेरूनही उपयोग नाही. दाट पेरल्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो, मरतात रोपं. एक पातळ बी पेरायचं आणि बी एक 7 ते 8 दिवसात बी उतरून येते. उतरून आल्यावर त्याला आपण थोडं सुरुवातीला पेरल्याबरोबर एक आपण झारीनी पाणी मारायचं त्याच्यावर, की वरचा तो थर असतो बियाचा तो सेट झाला पाहिजे चांगला. झारीनी पाणी मारायचं. नंतर एक 2-4 दिवसांनी आपण पाटपाणी दिलं तरी चालू शकते, कारण की ते बी हालणार नाही इकडे, ते सेट झालं असते बी हालत नाही. नंतर बी उतरून आल्यावर त्याला आपण एक जवळपास 25 ते 30 दिवसांनी 2 ओळीमध्ये रेषा मारायच्या थोड्याशा. त्याच्यामध्ये एक थिमेट आणि युरिया याचं मिश्रण करायचं. एक थिमेट एक 2-3 ग्रॅम घ्यायचं आणि युरिया एक 50 ते 100 ग्रॅम प्रति वाफ्याला त्याच्यात मिक्स करायचं आणि ओळीमध्ये टाकायचं, जेणेकरून आपला फुलकिडी आणि करप्याचा प्रादुर्भाव आपल्याला पुढे होऊ नये त्याच्याकरता आपण हे करायचं. आणि रोपवाटिका चालू असतानाच जर आपल्याला परत एखादा आपण बुरशीनाशकाचा आणि कीटकनाशकाचा फवारा घ्यायचा, जेणेकरून आपलं फुलकिडी आणि करप्याचं नियंत्रण होईल. असे एक नर्सरीचा कालावधी हा 6 ते 8 आठवड्याचा असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एक 2 स्प्रे घेणं गरजेचं असते. नंतर एक 6 आठवड्यांनी रोप बघायचं, एखादं रोप उठून बघायचं की त्याला गाठ तयार झाली का. वाटाण्यासारखी किंवा हरभऱ्यासारखी गाठ तयार झाली तर ते रोप लावलं आपण, ते रोप मरत नाही शेतामध्ये. पण त्याच्या आधी जर बारीक रोप लावलं आपण आपल्याला मॉर्टॅलिटी किंवा मरणाचं प्रमाण जास्ती राहू शकते. त्याच्याकरता हरभऱ्यासारखी वाटाण्यासारखी गाठ झालेले रोप आपण निवडायचे. रोपवाटिकेतच कांद्याची रोपं तयार करावीत का? हां, रोपवाटिकेतच कांद्याची रोपं तयार करावी लागतात. कारण की इतर ठिकाणी डायरेक्ट जर पेरून आपण केलं तर त्याचा आपल्याला कधी काही शेतकरी आता मजुरांचा खर्च वाढतो, हे लागवडीचा खर्च वाढतो म्हणून डायरेक्ट सुद्धा सोईंग करतात. पण त्याचं जे उत्पन्न आहे कांद्याचा आकार एकसारखा मिळणे वगैरे ते आपल्याला होऊ शकत नाही. त्यामुळे रोपवाटिकेत रोपं करणे हे एक गरजेचं आहे, फायदेशीर आहे. अच्छा, रोपवाटिकेत रोप तयार झालं कांद्याचं की मग आपण ते आपल्या मोकळ्या जमिनीमध्ये पुनर्लागण करतो, घेऊन जाऊ शकतो. पण यापूर्वी पूर्व मशागत जमिनीची होणं आवश्यक असतं. आता त्याबद्दल शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला? जमिनीची पूर्व मशागत करावी लागते आपल्याला. जमिनीची आता कांदा जमिनीत पोहोचत असल्यामुळे एक 20 ते 25 सेंटीमीटरच्या थरामध्ये कांद्याची मुळं वगैरे जमिनीत जात असतात. मग त्याच्या आपल्याला एक नांगरटी करावी लागते. नांगरटी झाल्यावर समजा ढेकळं वगैरे असेल तर ढेकळं फोडून घ्यायचे. नंतर एक परत आपल्याला त्याला 1-2 पाळ्या मारायच्या, वखराच्या म्हणतो आपण, ते पाळ्या म्हणतो, त्याच्या कल्टिवेटर म्हणतो, त्याच्या पाळ्या मारायच्या. आणि जेव्हा दुसरी पाळी मारतो त्याच्या आधी आपल्याला एक 20 टन शेणखत शेतामध्ये एकसारखं पसरून द्यायचं आहे. आणि मग शेतून पसरून दिल्यावर मग आपल्याला सरी टाकून खरीप हंगामात कांद्याची लागवड करायची आपल्याला, म्हणून आपण सरीवरंबे पद्धतीमध्ये कांद्याची लागवड करतो. आणि रबीचं असलं ते आपण सपाटापेर करतो. मग आपल्याला त्या आकाराच्या सड्या सोडायच्या आणि सरी सोडून झाल्यावर मग आपण त्याचे म्हणजे जमिनीचा उतार बघून किंवा हे बघून त्याचा आपण वाफे बांधून घ्यायचे, जमिनीच्या उताराच्या विरुद्ध वाफे बांधून घ्यायचे आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये लागवड करू शकतो. सर, मला सांगा, खरीप कांदा हंगाम किंवा ह्या खरीप कांदा पिकामध्ये तण येणं हे स्वाभाविक आहे. तर मग ह्या तणाचं नियंत्रण कसं करायचं? आता त्याच्यामध्ये सुरुवातीला विद्यापीठाने एक ऑक्झिफ्लोरोफेन नावाच्या औषधाचं एक शिफारस केली होती. ऑक्झोक्लोरोफेन औषधांची 1.25 ग्रॅम मात्रा प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण हे 21 दिवसांनी फवारा करायला सांगत होतो जमिनीवर. लागवडीनंतर 21 दिवसांनी सांगत होतो. पण नंतरच्या काळामध्ये तणाचे काही जाती वाढल्यात की त्या नुसत्या त्या ऑक्झोक्लोरोफेननी त्या कंट्रोल होऊन राहिलेल्या आहे. मग आपण एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीचा थोडंसं त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि नंतर ऑक्झोक्लोरोफेन आणि क्युझॉल्फास इथिल हे कंबाईन आपण 2 तणनाशक कंबाईन करून लागवडीनंतर 25 दिवसांनी याची फवारणी करायची आणि 40 दिवसांनी एक हाताने खुरपणी करायची. एवढं हे एकात्मिक पद्धतीचं आपण तणनाशक म्हणजे तण नियंत्रण केलं तर कांदा आपल्याला चांगलं उत्पादन देऊन जाऊ शकतो. हे झालं तण नियंत्रणाविषयी. खत तर द्यावंच लागणार. त्यामुळे कांदा उत्पादन घेताना आपल्याला खताचं नियंत्रण कसं करायचं? आता कांद्यामध्ये आपण खताचं फार महत्व आहे कांद्यामध्ये.
आपण रोपवाटिकेचं सांगितलं की 100 ग्रॅम मिश्र खत टाका, कारण की 2 महिन्याचा कालावधी होता. आता हा 3 महिन्याचा कालावधी आहे. हेक्टरी आपल्याला कांद्याचा हा डोस आहे, म्हणजे कांद्याचा जो हप्ता आहे खतांचा 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. अच्छा. आता यापैकी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे लागवडीच्या वेळेस शेतामध्ये पसरवून द्यायचे आहेत. अच्छा. आणि उरलेला जो 50 किलो नत्र आहे हा लागवडीनंतर 30 आणि 45 दिवसांनी 2 समप्रमाणात विभागून 2 विभागामध्ये त्याला आपल्याला द्यायचं आहे. 2 हप्त्यांमध्ये. 2 हप्त्यामध्ये त्याला द्यायचं आहे आपल्याला. हे एवढं केल्याने आपल्याला कांदा व्यवस्थित पोसेल आणि सगळं होईल. एक लक्षात ठेवायचं की कांदा हे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप असल्यामुळे 90 दिवसाचा असल्यामुळे की 60 दिवसानंतर कांद्याला कुठलीही खतं द्यायची नाहीत आपल्याला. बरं. 60 जे काही सगळ्यात खतं महत्त्वाची गोष्ट. महत्त्वाचं आहे, जे काही खतं द्यायची आहेत ही फक्त 60 दिवसापर्यंत. ओके. त्याच्यानंतर दिलेल्या खताचा कांद्याला उपयोग होत नाही. आता काही लोकांचं म्हणणं आहे की मायक्रो स्प्रिंकलरवर काही रोग येते बा, कीड येते बा, पण तसं काही संशोधनांती असं दिसून आलं की असं काही होत नाही. हे गैरसमज आहे. गैरसमज आहे त्याचं. बरं. आमची माती आमची माणसं. तर कांदा पिकासाठी सुद्धा पाणी आवश्यक असणारच. मग अशा कमतरतेच्या कालावधीमध्ये पाण्याचं नियोजन हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी काय सांगाल? समजा पाण्याचा ताण पडला किंवा पाऊस जर लवकर आला नाही, मध्ये एक ड्राय स्पेल पडला, बरं. तर आपल्याला एक 12 ते 15 दिवसाच्या पाळीने आपल्याला पाण्याची पाळी द्यायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला कांदा व्यवस्थित येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त वेगळं काही नियोजन किंवा वेगळं नियोजन करायचं असेल तर सध्या ड्रीप आणि ह्याच्यामध्ये आपण कांदा घेऊ शकतो. ड्रीप इरिगेशनवर त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याची बचत होते आपली 20 ते 30% आणि कांदा एकसारखा पोसू शकतो. नंतर एक मायक्रो स्प्रिंकलरचा पण उपयोग सध्या वाढलेला आहे की मायक्रो स्प्रिंकलर लावायचे आणि त्याच्यावर सुद्धा कांदा घेऊ शकतो. आता काही लोकांचं म्हणणं आहे की मायक्रो स्प्रिंकलरवर काही रोग येते बा, कीड येते बा, पण तसं काही संशोधनांती असं दिसून आलं की असं काही होत नाही. हे गैरसमज आहे त्याचं. बरं. सर, मला सांगा, कांदा पिकामध्ये कोणकोणत्या पिकांची आपल्याला फेरपालट करता येईल? कांदा पिकामध्ये फेरपालट करायचा विचार झाल्यास खरीपामध्ये बाजरी आणि रब्बीमध्ये कांदा. ओके. किंवा आधीच्या रब्बीमध्ये सोयाबीन, नंतर कांदा. बरं. कांद्याचं पीक घेताना कीड आणि रोगाचं नियंत्रण आपल्याला कसं करता येईल? कांद्यामध्ये कीड आणि रोगाचा विचार केला तर रोगांचा विचार पहिले करू आपण की रोगामध्ये एकच रोग आहे करपा, फक्त वेगवेगळ्या नावाने आहे. काळा करपा, तपकिरी करपा, तांबडा करपा, अशा प्रकारे त्याला करपा म्हणतात. तर या करप्याचं नियंत्रण करायचं झालं आपल्याला तर आपण बुरशीनाशकाचे फवारे घेतो. बरं. आता या करप्याचं जे प्रमाण वाढते याला पण कारणीभूत एक कीड आहे. बरं. आपण किडीचं सांगितलं की एकच कीड आहे कांद्यामध्ये, फुलकीड. बरं. हे फुलकीड त्या पानावर रस शोषते आणि खरडून टाकते थोडंसं पान. पान खरडल्यावर त्याच्यामध्ये पांढरे टिपके पडतात. पांढरे टिपके पडल्यावर त्याला म्हणतात शेतकरी टाक्या पडला. आणि मग त्या पांढऱ्या टिपक्यावर बुरशीची वाढ होते. बरोबर. आणि ते बुरशीची वाढ झाली की ती पूर्ण वर्तुळाकार वाढ होते आणि मग त्याला म्हणतो आपण कांद्यावर करपा पडला. मग आता या दोघांचं नियंत्रण वेगळं करायचं म्हटल्यावर आपल्याला फवारणीचा खर्च वाढतो, माणसं वाढतात, रोजी वाढते. म्हणून आपण याचा खर्च एकदमच आपण याचं नियंत्रण करायचं. आता करप्याच्या नियंत्रणासाठी आपल्याकडे औषध आहेत की मँकोजेब, त्याला डायथेनियम म्हणतात. नंतर दुसरं त्याला आपण 25 ग्रॅम 10 लिटरला घेतो. नंतर एक कार्बेंडिझिम म्हणतो, त्याला मार्केटला 22 टिन म्हणून शेतकरी ओळखतात. तर त्याला आपण 1 ग्रॅम 1 लिटर म्हणजे 10 ग्रॅम 10 लिटरसाठी घेतो. नंतर तिसरं आहे फोलिकर, त्याला टेबुकोनाझोल टेक्निकल नेम आहे त्याचं, तांत्रिक नेम टेबुकोनाझोल. आणि त्याचंसुद्धा आपल्याला 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये. त्याच्याबरोबर आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे. कीटकनाशकामध्ये फिप्रोनिल म्हणून औषध आहे, प्रोफेनोफॉस म्हणून एक औषध आहे आणि कार्बोसल्फान म्हणून औषध आहे. आता कार्बोसल्फान आणि प्रोफेनोफॉस याचं 10 लिटरला 10 मिली आणि जे फिप्रोनिल सांगितलं मी त्याचं एक 15 मिली 10 लिटरला. त्याच्या व्यतिरिक्त जुनं औषध आहे रोगर म्हणून, त्याला डायमिथोएट म्हणतात लोक. डायमिथोएट तर त्याचं सुद्धा 15 मिली 10 लिटरमध्ये. आणि हे एकत्र करायचं, आलटून पालटून घ्यायचं. सगळे औषध एका वेळी मारायचे नाही. एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक. दुसऱ्या वेळी परत बदलून घ्यायचं, एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक. आणि प्रत्येक फवारणीच्या वेळी त्याच्यामध्ये स्टिकर टाकायचं. स्टिकर म्हणून एक चिकट पदार्थ असतो, ते विकत मिळते मार्केटमध्ये. त्याचा फायदा एक तर त्याचा स्प्रेडिंग एजंट म्हणजे औषधांचं थोडं पसरणे आणि औषधाची मात्रा थोडी कमी लागते आपल्याला. दुसरं म्हणजे कांद्याची पाती वॅक्सी आहे, त्याच्यावर काही पण पाणी टाकलं की घसरून जाते.
तर ते पाणी घसरून जाऊ नये, त्याच्यावर काही काळ चिटकून राहावं, त्याच्याकरता हा स्टिकर पदार्थ त्याला उपयोगी पडतो. कांद्यासाठी आपण वैशिष्ट्य करून सांगतो की स्टिकट पदार्थांचा वापर करा. एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि स्टिकट पदार्थ. ह्याचा कालावधी काही विशिष्ट असा हां, याचा कालावधी आता आपण 1-3 फवारे 15-15 दिवसाच्या अंतराने घेतले तर आपलं नियंत्रण योग्य प्रकारे मिळू शकते. पहिल्या लाईनच्या कांद्यावर दुसऱ्या लाईनची पात गेली पाहिजे, तो कांदा झाकला गेला पाहिजे पहिल्या लाईनचा. परत तिसरा उपडला की दुसऱ्या लाईनचा कांदा झाकला गेला पाहिजे. असं एक विंड रो पद्धत म्हणतो आपण. असं त्याच्यामध्ये शेतामध्ये असं आपल्याला करण्याचं काही विशिष्ट कारण आहे का? असं केल्याने कांद्याला रंग चांगला येतो. आमची माती आमची माणसं. कांदा आता काढणीला आलेला आहे, हां. तर ती कसं आणि कधी करायचं? हां, आता हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कांदा कसा केव्हा काढायचा आणि कसा काढायचा. तर खरीप हंगामामध्ये पातीची वाढ सारखी होत असते. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण सांगतो की जनरली सांगतो आपण की 50% माना पडल्या की कांदा काढायला सुरुवात करा. अच्छा. शेतकऱ्यांना आपण सांगताना काय सांगतो की 50% माना पडल्या की कांदा काढायला सुरुवात करा. पण ही माना पडायची प्रक्रिया ही खरीप आणि रांगडा हंगामामध्ये होत नाही. बर. कारण की वातावरणात आर्द्रता फार असते आणि सारखी वाढ होत असते. अच्छा. मग आता याच्याकरता आम्ही सांगतो की कांद्याचं ड्युरेशन आपलं 100 ते 110 दिवस आहे. बरोबर. मग त्याच्या आधी 15 दिवस पाणी तोडा. अच्छा. पाणी तोडलं की थोडी पात मलूल होईल, थोडीशी एकदम पडणार नाही, मलूल होईल, थोडी पिवळी होईल. मग पिवळी झाल्यावर थोडी आपण ती काढू शकतो. आणि तरी जर सारखा पाऊस असला, पाणी तोडलं तरी पाऊस आला परत, तो काही त्याला ट्रेस बसला नाही, तर एखाद्या आपल्याला रिकामा आपला बॅरल असतो लोखंडी, तो त्याच्यावरून फिरवायचा. म्हणजे पात रोपावरून पात पडून जातात खाली थोड्याशा, आणि 1-2-4 दिवसांनी आपण मग कांदा काढू शकतो. कांदा काढताना एका लाईनचा कांदा उपटला की तो शेतामध्ये एक ढीग करून ठेवायचा. दुसऱ्या लाईनचा उपटला की पहिल्या लाईनच्या कांद्यावर दुसऱ्या लाईनची पात गेली पाहिजे, तो कांदा झाकला गेला पाहिजे पहिल्या लाईनचा. परत तिसरा उपटला की दुसऱ्या लाईनचा कांदा झाकला गेला पाहिजे. असं एक विंड रो पद्धत म्हणतो आपण. असं त्याच्यामध्ये शेतामध्ये आपल्याला असं करण्याचं काही विशिष्ट कारण आहे का? असं केल्याने कांद्याला रंग चांगला येतो. अच्छा. कांद्याला जो रंग असतो ना तो चांगला विकसित होतो त्याच्यामध्ये झाकल्याने. अच्छा. याच्यानंतर आपण हे कांदा काढल्यावर 4 ते 5 दिवस आपण शेतामध्ये तसं सुकवायला ठेवणार आहे. अच्छा. पातीसहित सुकवायला ठेवणार आहे. 5 दिवसानंतर आपण त्याची पात कापणार आहे. कापताना सुद्धा काळजी घ्यायची आपल्याला की 1 इंच पात मान त्याची ठेवायची आहे. नंतर पीळ देऊन त्याला कांदा कापायचा आहे. मान जर आपण पिळून गेली की मग जे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा काय हे असतात त्याची एंट्री आपण बंद करतो. मार्ग मोकळा, आतमध्ये जाण्याचा मार्ग बंद करतो. त्यामुळे तो कांदा टिकतो. नंतर हा कांदा उचलून आणून एक 15 दिवस आपल्याला सावलीत सुकवायचा आहे. अच्छा. आणि मग त्याची प्रतवारी करून आणि मग आपल्याला मार्केटला न्यायचा किंवा साठवण करायची. क्या बात आहे. मंडळी, कांद्याच्या लागवडीपासून कांदा काढून झाल्यानंतर त्याची प्रतवारी कशी करायची या संपूर्ण पद्धतीचं विवेचन या ठिकाणी सरांनी अतिशय छानपणे आपल्यासमोर केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की आजच्या या चर्चेमधून आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना कांद्याचं उत्पादन कसं घेता येईल याविषयी खूपच छान माहिती मिळालेली आहे. सर, आपण आज इथे आलात आणि आम्हाला ही जी उपयुक्त माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल त्यांच्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने मी आपले हार्दिक आभार मानतो. नमस्कार. खूप धन्यवाद. नमस्कार.